भरत पुणेश्वर आणि आपण पाहतात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। तर आपण सर्कल या प्रकरणाला सुरुवात केलेली होती आणि याच्यामधला बराचसा पार्ट हा संपलेला आहे। आपण प्रॉब्लेम सेट मध्ये अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पलचा सराव करून घेत आहोत। तर तत्पूर्वी आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर आजच्या सुद्धा पिरियड मध्ये आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पलचा सराव करून घ्यायचा आहे, बघायचा आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा 9th एक्झाम्पल, इन द फिगर लाइन here touches the circle with the center O. The circle which having the center O, in that circle the line L is touches at point P. After that Q is the midpoint of radius OP. Q is the midpoint of OP, means OQ is equal to QP, and RS is the chord through Q such that RS parallel to line L. And if RS is equal to 12, RS is given, that is 12, then find the radius of the circle. सर्कल ची आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे। आता पहा याच्यामध्ये सर्वांनी लक्ष द्या। हे सॉल्व कसा करायचं मी अगोदर सांगतो। आपण कन्सिडर केलेला आहे रेडियस सर्कलची आर, कारण आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचे। या ट्रायंगल मध्ये आपण जर पायथागोरसचा थेरम यूज केला, म्हणजे पायथागोरसचा थेरम यूज करण्यासाठी हे 90 डिग्री असणं आवश्यक आहे। म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला हे 90 डिग्री आहे हे सांगावं लागेल, कारण या क्वेश्चन मध्ये 90 डिग्री हे दिलेलं नाही। मग हे 90 डिग्री दाखवण्यासाठी एक्स्ट्रा काय दिलं ज्याचा संबंध नाही हे दिलेलं आहे, हे पॅरलल लाईन दिलंय, याचा आधार घ्यावा लागेल। मग L पॅरलल RS आहे आणि याला जर ट्रान्सव्हर्सल म्हटला तर टेंजेंट थेरम काय सांगतो, टेंजेंट थेरम नुसार हा अँगल 90 चा आहे। ह्या दोन लाईन पॅरलल आणि ही ट्रान्सव्हर्सल, तर बघा हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे। फक्त ह्या दोन लाईन बघा आणि हे ट्रान्सव्हर्सल बघा, हे दोन पॅरलल लाइन it is given and this is transversal. If these two angles are corresponding angle, and you know that if the lines are parallel then the corresponding angles are congruent, but you know that angle P is equal to 90 degree according to tangent theorem, so the angle Q must be 90 degree, means OQR is 90 degree, OQ is perpendicular to RS. In this way we prove the Q is 90 degree. So RQO is a right angle triangle. If RQ is a right angle triangle, then use the Pythagoras theorem. RO square is equal to RQ square plus OQ square. So RQ is the half of RS. Why? Now if the perpendicular drawn from the center of circle to the chord on the chord, then it divides the chord into two segment. So RQ must be equal to QS. हा परपेंडिक्युलर आहे, हे आपण प्रूव्ह केलं। परपेंडिक्युलर आहे म्हटल्यानंतर सेंटर मधून कॉर्ड वर जर परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर तो परपेंडिक्युलर कॉर्डचे दोन इक्वल सेगमेंट मध्ये डिवायडेशन करतो, म्हणून हे RQ आणि QS सेम आहे। मग याचा आधार घेऊन हे आपल्याला सहज कॅल्क्युलेट करता येतं। बघा स्टार्टिंगला आपल्याला काय करावं लागेल, हे परपेंडिक्युलर आहे दाखवावं लागेल हा अँगल। तर पहा दिलेल्या याच्यामध्ये काय दिलं डाटा, कॉर्ड RS पॅरलल लाइन L, कॉर्ड RS parallel line L, chord RS parallel line L. या L ला हे पॅरलल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे गिवन। therefore angle OP, आता आपण इथे एक पॉइंट घेतलेला आपल्या मनाने T, PQRS पुढे T हा पॉइंट घेतलेला आहे। अँगल QPT is congruent to angle OQR. Reason, corresponding angle. ह्या दोन पॅरलल लाईन घेतल्या RS आणि L हे दिलेलं आहे
and suppose OP is a transversal. Therefore, QPT congruent angle OQR, isn't it? But angle QPT is equal to 90 degree. कारण हे रेडियस आहे QP, आपण हे OQP हा जर घेतला, QPT च्या ऐवजी OPT हा अँगल घेतला तर एकच आहे तो. QPT असे घेतलेला आहे, आपण डायरेक्ट इथून घेतला तरी चालतो हा अँगल, किंवा हा अँगल घेतला तरी चालेल. QPT इज इक्वल टू 90 डिग्री. याचं रिझन सांगता येतं टँजेंट थेरम. ठीक आहे, डबल लिहिण्याची आवश्यकता नाही, हे समजून घ्या. QPT म्हटलं काय आणि OPT म्हटलं काय एकच, ते 90 डिग्री. आपण OPT कन्सिडर करून हे 90 सांगितलं कारण OP ही रेडियस आहे आणि L ही टँजेंट आहे, म्हणून याच्यामधला अँगल 90 डिग्री असतो. हे टँजेंट थेरम नुसार आपल्याला माहित झालेलं आहे. आणि मग याचं सुद्धा मेजर अँगल OQR मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. OQR 90 डिग्री म्हणजेच हा ट्रायंगल कोणता झाला? देअरफॉर ट्रायंगल OQR is right angle triangle. हे तर कन्फर्म झालेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये परत आपल्याला RQ ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण असं लिहूया, हे OQ परपेंडिक्युलर आहे, याच्यावर घेतलं आपण, याला समजा नंबर 1 म्हणूया. Segment OQ perpendicular on chord RS from 1. एक वरून सांगता येतं आपल्याला की 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन केलं. कुठून ड्रॉन केलं? फ्रॉम द सेंटर ऑन द chord. So this segment divides the chord into two equal parts, that is RQ is equal to QS. कॉर्डचा हा जो थेरम आहे त्यानुसार आपल्याला सांगता येतं. देअरफॉर RQ मस्ट बी इक्वल टू हाफ ऑफ कॉर्ड RS. कॉर्ड थेरम आहे हा पूर्ण थेरम लिहिला तरी ब्रॅकेट मध्ये चालतो. त्याच्यानंतर RQ इज इक्वल टू 1/2 RS इज 12. RQ इज इक्वल टू 2 6 RQ is equal to 6. Now this is second. RS किती आहे? 12 आहे, म्हणजे RQ किती झालं? 6. त्याच्यानंतर आता बघा OP रेडियस आहे. OP is equal to R. Therefore OQ is equal to half of OP. OQ कसं होईल? या OP च्या हाफ असेल, कारण हे गिवन आहे, मिड पॉइंट दिला बघा. Q is the mid point of radius OP. OP चा मिड पॉइंट आहे, म्हणजे OQ is equal to QP किंवा OQ is equal to half of OP. Therefore OQ is equal to 1/2. OP means radius, and radius here we consider that is R. That means OQ is equal to R/2. Consider this is number 3. आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल OQR angle Q is equal to 90 from 1 by Pythagoras theorem. By Pythagoras theorem काय करतायत? पायथागोरस थेरम नुसार आपल्याला सांगता येईल OR square is equal to OQ square
प्लस आर क्यूब स्क्वेअर. OR रेडियस आहे, आर स्क्वेअर लिहूया. OQ आपण काढलं, OQ r/2 त्याचा स्क्वेअर प्लस RQ 6 स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. ही व्हॅल्यू आपण या 3 वरून घेतली, 2 and 3 करूया. 2 and 3. 2 मध्ये RQ is equal to 6, 3 मध्ये OQ is equal to r/2 म्हणजे फ्रॉम 2 and 3 अशा प्रकारे घेतलेला आहे. याला इकडे ट्रान्सफर करू आपण. आपल्याला r ची व्हॅल्यू करायची, r स्क्वेअर मायनस r/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर. r स्क्वेअर मायनस r स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 36. r स्क्वेअर कॉमन घ्या, 1 मायनस 1 बाय 4 इज इक्वल टू 36. Therefore r square into 4 minus 1 3 by 4 is equal to 36, and therefore r square is equal to 36 into 4 by 3. याला इकडे ट्रान्सफर केलं, 3 by 4 आहे, 4 by 3 होती. r is equal to स्क्वेअर रूट घ्या, 30 दोन्ही साइडचा r स्क्वेअर चा स्क्वेअर रूट r, 36 चा 6, 4 चा 2, याचं अंडर रूट 3. r is equal to 12 by root 3 means multiplied by root 3 divided by root 3. न्यूमरेटर ला आणि डिनोमिनेटर ला root 3 ने डिवाइड केल्याच्या नंतर r is equal to 12 root 3 by 3. So r is equal to 3/4 म्हणजे काय मिळालं बघ, 4 root 3. मग आपल्याला लास्टला सांगता येतं, इथे तुम्ही रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 4 root 3. सो दिस इज द आन्सर. बघा बरेच वेळेस एक्झामला हे आलेलं आहे, अतिशय सोपं आहे, आपण सहज करू शकता. 3-4 मार्काचा प्रॉब्लेम आहे आणि इझिली काढता येते आपल्याला व्हॅल्यू. फक्त सर्कलचे एक्झाम्पल म्हटलं की मुलं घाबरतात, पण आपण जर व्यवस्थित पाहिलं, व्यवस्थित स्टडी केली तर कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला हार्ड वाटत नाही. फक्त काही कन्सेप्ट कळणं आवश्यक आहे. म्हणून केव्हाही सर्कल चॅप्टर प्रिपेअर करायचं असेल तर आपण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. आणि हे कन्सेप्ट मी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्हिडिओ मध्ये सर्व कन्सेप्ट घेतले बघा, सर्व थेरम घेतले, त्याचे प्रूफ घेतले. त्याच्यामुळे तुम्ही जर डिटेल व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला कुठल्याही एक्झाम्पल मध्ये अडचण येत नाही. एखाद्या वेळेस एखादं एक्झाम्पल नाही आलं तरी चालतं, पण कन्सेप्ट जर आणि क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी अडचण निर्माण होते. म्हणून कन्सेप्ट हे क्लिअर करून घेत चला. रेग्युलर व्हिडिओ पाहत चला, पहिल्या व्हिडिओ पासून शेवटच्या व्हिडिओ पर्यंत न चुकता प्रत्येक जर व्हिडिओ पाहिला तर मला गॅरंटी आहे आपले सगळे एक्झाम्पल व्यवस्थित प्रिपेअर होतील. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, हे सुद्धा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. इन द फिगर सेगमेंट AB is the diameter of circle with the center C. Line PQ is a tangent which touches the circle at point T. Segment AP is perpendicular on PQ. Segment BQ is perpendicular on PQ. Then we have to prove here CP is congruent to CQ. आपल्याला कुठलेही सेगमेंट जर कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं असेल, कुठलेही दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे ते प्रूव्ह करायचं असेल तर शक्यतो 99% आपण काय करतो, त्यांना समानारे जे ट्रायंगल आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवतो. आणि मग कॉन्ग्रुएंट जर दोन ट्रायंगल असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात, करस्पॉन्डिंग अँगल जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण CP आणि CQ चे ट्रायंगल शोधूया. CP चा ट्रायंगल हा होतो, मेन बेस हा ट्रायंगल हा होतो, पण याचा काही यूज होणार नाही आपल्याला. हे दोन ट्रायंगल आपल्याला दिसतात ज्यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचं CP आणि CQ आहे, हे दोन हे ऍडजसंट ट्रायंगल आहेत. म्हणून हे दोन ट्रायंगल आपण बघा, याच्यामध्ये जर आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करू शकलो तर आपल्याला सेगमेंट CP कॉन्ग्रुएंट सेगमेंट CQ सहज सांगता येतो. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय अवेलेबल आहे, फक्त एवढंच आहे की ही टेंजेंट आहे
आणि आपल्याला टँजेंट थेरम नुसार हे 90 डिग्री हे सांगता येतं, हे 90 डिग्री आहे. बाकी अजून एक साइड आहे जी हाईट आहे आपल्याला CT या दोन्ही ट्रायंगलची कॉमन साइड आहे. म्हणजे आपल्याला एक अँगल मिळाला, हा अँगल या अँगल सी कॉन्ग्रुएंट इच इक्वल टू 90 डिग्री अकॉर्डिंग टू टँजेंट थेरम and CT is congruent to CT. This is the common side of this triangle. आता फक्त एक एलिमेंट राहिलेला आहे, ते जर एलिमेंट आपण याच्यातला शोधला तर तुम्हाला सहज हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतात. मग याच्यामध्ये कोणता एलिमेंट आहे बघा, ही साइड झाली, हे अँगल झाला, आता ही साइडच यावी लागते. मग ही साइड येण्यासाठी PT इक्वल टू TQ करावं लागेल, म्हणजे T हा PQ चा मिड पॉइंट हे प्रूव्ह करावं लागेल. मग हे करण्यासाठी अजून कुठला थेरम यूज करू शकतो काय ते पाहायचं. तर त्याच्यासाठी अजून काय दिलं बघा, हे एक्स्ट्रा दिले बघा, AP परपेंडिक्युलर PQ, BQ परपेंडिक्युलर PQ आणि CT परपेंडिक्युलर PQ बिकॉज टँजेंट थेरम and AP and BQ are perpendicular to PQ. It is given. That means AP as well as CT as well as BQ is perpendicular to PQ. ह्या तिन्ही लाईन या PQ ला perpendicular आहेत. What is the relation between these three lines? So all three lines or all three segments are parallel to each other. एकाच लाईनला जर बरेच सेगमेंट 2, 3 जे काही असतील तेवढे सेगमेंट एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ते परस्पराशी ते म्युच्युअली पॅरलल असतात. मग हे पॅरलल आहे आणि हे पॅरलल जर सेगमेंट कन्सिडर केले आणि ह्या दोन ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केल्या तर 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल प्रॉपर्टी जर यूज केली, सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये पाहिलेली प्रॉपर्टी, तर त्या प्रॉपर्टी नुसार PT बाय TQ इज इक्वल टू AC बाय CB हे असं आपल्याला सांगता येतं. मग AC बाय CB म्हणजे AC इक्वल टू CB आहे, कारण रेडियस ऑफ द सेम सर्कल. इफ AC इक्वल टू CB then what, PT must be equal to TQ, कारण AC बाय CB इज इक्वल टू PT बाय TQ आहे ना. मग हे इक्वल आहे म्हणजे यांचा रेशो 1 आहे, म्हणजे याचा सुद्धा रेशो 1, यांचा रेशो 1 म्हणजे हे इक्वल आहे. PT is equal to TQ. In this way PT equal to TQ. झालं, आपल्याला एक एलिमेंट पाहिजे तर ती एलिमेंट आपण मिळवला. मग साइड अँगल साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आणि हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणून CP is equal to CQ हे आपल्याला प्रूव्ह करता येतं. ठीक आहे, तर आता आपण लिहूया स्टार्टिंग पासून. सेगमेंट आपल्याला लक्षात आलं काय करायचं, आपला एम काय आहे, या ठिकाणी हे PT इक्वल टू TQ दाखवायचं आहे. बस हे झालं की मग आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की CP इक्वल टू CQ सांगू शकतो. सेगमेंट AP परपेंडिक्युलर लाइन PQ, सेगमेंट BQ perpendicular line PQ, this is given, and segment CT perpendicular line PQ, this is not given but according to tangent theorem. CT perpendicular to PQ आणि हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे आता तिन्ही परपेंडिक्युलर आहेत यालाच PQ लाच, म्हणून आपल्याला असं सांगता येतं. Therefore segment AP parallel segment CT parallel segment BQ. Therefore according to property of three parallel lines and their transversal AC by CB is equal to PT by TQ. ठीक है, AC by CB is equal to PT by TQ, but AC equal to CB.
because radii of same circle and therefore AC by CB is equal to 1. सेम असल्याच्या नंतर त्यांचा रेशो 1 मिळतो. मग यांचा रेशो 1 आहे म्हणून आपल्याला सांगता येतं, याला सपोज दिस इज नंबर 1, therefore PT by TQ must be equal to 1 from 1 and hence PT is equal to TQ. आता याचं काम आहे आपल्याला पुढे हेच एलिमेंट पाहिजे होता, PT आणि TQ हे सेम आहे. ठीक आहे. आता हे दोन ट्रायंगल घेऊया. हे दोन ट्रायंगल कोणते? CTP. नाउ इन ट्रायंगल CTP and triangle CTQ. In triangle CTP and in triangle CTQ, side or segment CT congruent segment CT, common side. After that ही साइड झाली. आता हे अँगल CTP congruent angle CTQ, tangent theorem. त्याच्यानंतर आपल्याला मग हे tangent theorem, हे अँगल आणि PT segment, last element segment PET or TP congruent segment TQ from 2. आणि बघा आता साइड अँगल साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल CTP कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CTQ टेस्ट SAS टेस्ट. and therefore हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर यांच्या करस्पॉन्डिंग साइड जे आहे CP and CQ, therefore segment CP congruent segment CQ, corresponding side of congruent triangle CSCT. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन फिगर chord EF parallel chord GH, prove that chord EG congruent chord FH. fill in the blanks. आपल्याला ह्या कॉर्ड सेम दाखवायचे आहेत. कोणत्या? कॉर्ड EG आणि कॉर्ड EG आणि कॉर्ड FH. तर याच्यासाठी जे काही सांगितलं त्या याच्याप्रमाणे आपल्याला स्टेप्स सॉल्व करायचे आहेत. सेगमेंट GF हे काढायचं आहे. आता हे प्रूव्ह करायचं म्हणजे बघा, ज्या कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत तर करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट असणं आवश्यक आहे. मग हे करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतात. करस्पॉन्डिंग आर्कला बघा, हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो काय करतो? इंटरसेप्ट करतो. म्हणून त्याचं मेजर या अँगलचे मेजर या आर्कच्या हाफ असतं हे माहित आहे. पण हे दोन अँगल अल्टरनेट होतात म्हणून हे, कारण ह्या दोन पॅरलल दिल्यात लाईन, म्हणून पॅरलल लाईन आणि हे ट्रान्सव्हर्सल घेतलं तर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतात. परत आता उलट बघूया. बघा, ह्या दोन लाईन पॅरलल, तेव्हा हे जे दोन अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट होतात, अल्टरनेट अँगल. आता एक अँगलचं बघा, हा अँगल इन्स्क्राइब्ड असून याला इंटरसेप्ट करतो म्हणून याचं मेजर याच्या हाफ असतं. त्याच्यानंतर हा सुद्धा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे, याला इंटरसेप्ट करतो म्हणून याचं मेजर या आर्कच्या हाफ असेल. पण हे दोन सेम असल्यामुळे याचं आणि याचं मेजर सेम आहे. ज्या दोन आर्कचं मेजर सेम असतं ते आर्क कॉन्ग्रुएंट असतात आणि कॉन्ग्रुएंट आर्कचे करस्पॉन्डिंग कॉर्ड हे कॉन्ग्रुएंट असतात. हे झालं प्रूफ. आता हे स्टेप प्रमाणे बघा. तर स्टार्टिंगला काय दिलं? EFG इक्वल टू FGH. EFG हा अँगल इक्वल टू FGH. आता हे माहिती आहे तुम्हाला, याचं रिझन लिहूया. अल्टरनेट अँगल. देन आता एकेकाच्या बाबतीत EFG हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. EFG कोणाला इंटरसेप्ट करतो? GE ला, EG ला. म्हणून याचं मेजर हाफ
मेजर ऑफ अन आर्क कोणतं EG, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. कॉल दिस इज नंबर 2. नेक्स्ट FGH सुद्धा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तो FG ला इंटरसेप्ट करतो, म्हणून परत या ठिकाणी 1/2 मेजर ऑफ अन आर्क FH. सेम रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता हे सेम दाखवले याच्यामध्ये, म्हणून हे सेम असायला पाहिजे, म्हणून मेजर ऑफ अन आर्क EG इज इक्वल टू मेजर ऑफ अन आर्क FH. आणि ज्या आर्क कॉन्ग्रंट असतात त्यांचे मेजर सेम असतात, ते कॉन्ग्रंट असतात, आणि कॉन्ग्रंट आर्कचे करस्पॉन्डिंग कॉर्ड हे कॉन्ग्रंट असतात. हे कॉन्ग्रंट आहे, हे कॉन्ग्रंट आहे आर्क, मग याच्या करस्पॉन्डिंग आर्क ही, याची करस्पॉन्डिंग आर्क ही, ह्या दोन कॉन्ग्रंट आर्क हे म्हणजे हे जे कॉर्ड आहेत ते कॉन्ग्रंट होतात, म्हणून आपल्याला कॉर्ड EG कॉन्ग्रंट कॉर्ड FH करस्पॉन्डिंग chord of congruent arcs हे या ठिकाणी लिहिता येतं. ठीक आहे. यानंतरचे नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुढच्या पिरियडमध्ये बघूया.